तर पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भीतीपोटी नागपूरकरांनी गेल्या आठवड्यात रांगेत थांबून आपल्या वाहनात अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलचा भरणा केलाय आणि त्यामुळे आठवड्यात पेट्रोल पंपावर ग्राहकांचा शुकशुकाट पाहायला मिळतोय। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। मागच्या आठवड्यामध्ये अफवा व भीतीपोटी नागरिकांनी आपल्या वाहनामध्ये फुल टँक करून घेतली, त्यामुळे या आठवड्यामध्ये आपण पहिल्या दिवशी बघू शकतो की अनेक पेट्रोल पंपवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर का आपण बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे लांबच लांब रांगा आपल्याला पेट्रोल पंपवर पाहायला मिळत होत्या, तशा प्रकारचं दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आणि जवळपास 80% गर्दी ही कमी झाल्याचं बोललं जातं। एकंदरीत आपण बघितलं तर काही इथे जे कर्मचारी त्यांना विचारू की त्यांचा काय अनुभव आहे। आता तुम्ही ते उभ्या दिसत आहे, वाहनाची वाट पाहताय, याआधी असं कधी दृश्य राहत होतं का? नाही ना, आता खूप जास्तच कमी झाली गर्दी। मागच्या आठवड्याची जी स्थिती होती, नागरिकांनी 15 ते 20 दिवसाचं भरून घेतलं, त्यामुळे ही स्थिती आहे। हो, आधी खूप भरून घेतले, आता येतच नाहीये। काय किती म्हणजे बहुतांश ग्राहक किती पेट्रोल घेऊन जात होते? जे 100-500चं टाकत होते तेही 500-500च टाकत होते आणि फुल करत होते गाड्या, यामुळे जास्तच टाकत होते सगळेजण। बहुतांश लोकांनी आपल्या टँक फुल केल्या। हो, फुल केल्या पूर्ण। त्यामुळे मग आता त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल असल्यामुळे सध्या ते इकडे येत नाही। हो, आता गर्दी थांबली आहे। जवळपास ही जी गर्दी आहे ही 80% कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।